मी डॉक्टर स्वेनीत शहा. मी विन्स हॉस्पिटल येथे गेले 10 वर्ष व्हॅस्क्युलर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. आमच्या फील्डमध्ये आम्ही रक्तवाहिन्याशी निगडीत समस्या आणि त्याच्यावर पिन होल सर्जरी मार्फत उपचारांचे आमच्या फील्डमध्ये आम्ही रुग्णांना मदत करत असतो. तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे एका पायावर आलेली अचानकपणे आलेली सूज. तर ही सूज नॉर्मल आहे किंवा ही रक्तवाहिनीशी निगडीत समस्या आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर बऱ्याच वेळेला आमच्याकडे ओपीडीला पेशंट्स येतात आणि त्यांना एका पायावर अचानकपणे 2-3 दिवसामध्ये सूज आलेली असते. तर ही सूज नेमकी नॉर्मल म्हणावी का ही एखाद्या रक्तवाहिनीशी निगडीत समस्या असावी, हे आपण आज जाणून घेऊ. तर अशी आलेली सूज डीव्हीटी सुद्धा असू शकते, म्हणजेच डीप वेन थ्रोम्बोसिस, म्हणजे पायातील मुख्य अशुद्ध रक्तवाहिनी घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये आलेल्या गुठळीमुळे सर्क्युलेशन बंद पडल्यामुळे आलेली सूज. याची सुरुवातीची लक्षणे काय असतात? आता एका पायावर सूज आली आहे तर याकडे आपण दुर्लक्ष करावे किंवा ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. आता एका पायावर जर सूज आली असेल तर ही साधी समस्या बऱ्याच वेळेला नसून ती तुमच्या शरीरात म्हणजे पायाच्या रक्तवाहिनीमध्ये झालेली गुठळी असू शकते. आणि ह्या गुठळी जर असेल तर गुठळीला वेळेला खूप महत्त्व असतं, कारण ह्या गुठळ्या जर आपण लक्ष दिलं नाही किंवा अंगावर काढल्या तर ह्या गुठळ्या हळूहळू आकाराने वाढतात आणि तसंच वर सरकू शकतात आणि फुफ्फुसांपर्यंत ह्या गुठळ्या जर पोहोचल्या तर पल्मनरी एम्बॉलिझम नावाचा सिरियस आजार सुद्धा होऊ शकतो आणि ज्याच्यामध्ये आपल्याला अचानक धाप लागणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे अशी परिस्थिती उद्भवू शकते. माझ्या क्लिनिकमध्ये मी अनेकदा पाहतो की आमच्याकडे या हॉस्पिटलमध्ये रुग्ण येतात, 3-4 दिवस झाले डॉक्टर सूज आहे म्हणून येतात आणि त्यांनी ते निग्लेक्ट केलेलं असतं, म्हणजे थोडंसं दुर्लक्षित केलेलं असतं की त्यांना हे वाटतं की आपण कदाचित चुकीचं झोपलं असल्यामुळे किंवा कदाचित जास्त उभं राहिल्या असल्यामुळे सूज आलेली आहे आणि ती जाईल निघून, म्हणून घरगुती उपचार केले जातात किंवा पायाखाली उशी घेऊन झोपलं जातं किंवा पाणी जरा जास्त पिऊन बघितलं जातं. परंतु च्या समस्यांमध्ये दुर्लक्ष करून चालत नाही. लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं असतं, कारण जर ही खरंच पायामध्ये गुठळी आल्यामुळे सूज असेल, डीव्हीटी आजारामुळे सूज असेल तर याच्यावर उपचार हा फार गरजेचा असतो. रक्तपातळीचे इंजेक्शन्स किंवा गोळ्या यांचं लवकरात लवकर आपल्याला ट्रीटमेंट सुरू करावी लागते की जेणेकरून हा गुठळीचा आजार दुसरीकडे अन्य ठिकाणी पसरू नये आणि लवकर पायाची सूज उतरून परत आपलं चालणं फिरणं रेग्युलर व्हावं, हा ह्याचा उद्देश असतो. आपण जाणून घेऊ की डीव्हीटी होण्यामागची काय कारण आहे. तर बेसिकली डीव्हीटी म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस हा पायाच्या रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार असतो. तर याच्यामध्ये ज्या लोकांचं थोडंसं जास्त उभं राहण्याचं काम असेल किंवा ज्या लोकांमध्ये थोडंसं हिस्ट्री असेल की आपण लॉंग ट्रॅव्हल करून आलेलो आहोत, लॉंग अवर्स ऑफ फ्लाईट घेऊन आलेलो आहोत किंवा कारने सुद्धा जर्नी आपली जास्त झालेली आहे किंवा बऱ्याचशा वेळेला काही लोकांमध्ये अल्कोहोलची समस्या असते की त्यांचे ड्रिंक्सचं प्रमाण जास्त असतं, अशा लोकांमध्ये सुद्धा हा आजार अचानकपणे उद्भवू शकतो आणि अचानकपणे हा पायाची मुवमेंट न झाल्यामुळे किंवा डिहायड्रेशन झाल्यामुळे व्हेन्स या चोकअप होतात, ब्लॉक होतात आणि त्यांच्यामध्ये गुठळ्या तयार होतात. तर आता डीव्हीटीमध्ये धोक्याची चिन्हे म्हणजे रेड फ्लॅग्स काय आहेत, तर आपण कसं ओळखावं की आपल्याला कदाचित हा बाबा डीव्हीटीचा आजार झाला असावा. तर ह्याचे जे लक्षण असतं, तर मुख्य लक्षण म्हणजे अचानकपणे पायामध्ये पिंढऱ्यांमध्ये क्रॅम्प्स येणे, अचानकपणे पिंढऱ्या घट्ट होणे, दगडासारख्या घट्ट होणे किंवा मांडीची सूज येणे, लालसर होणे पाय आणि पायाचं दुखणं, वेदना ज्या आहेत त्या असह्य होणे आणि चालायला किंवा चालता येणं अशक्य होणे, ही हळूहळू वाढणारे सगळे लक्षण आहेत. तसेच जर काही रुग्णांमध्ये पूर्वी अस्थिरोगाची शस्त्रक्रिया झाली, अस्थिरोगावर काही शस्त्रक्रिया झाली असेल आणि त्याच्यामुळे बरंचसं हॉस्पिटलायझेशन झालं असेल किंवा कर्करोगाची लक्षणे असतील आणि त्याची ट्रीटमेंट चालू असेल किंवा काही म्हणजे गर्भवती स्त्रियांमध्ये सुद्धा हा आजार उद्भवू शकतो. तर अशा प्रकारची लक्षणे आल्यास आपण त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखवून
DVT नाही किंवा आहे याची खात्री करणे गरजेचे. आता आपण वळूया DVTचे निदान कसे होते आणि त्याच्या उपचार पद्धती काय आहे. तर DVT हे निदान करणे अत्यंत आजकाल सोपे झालेले आहे. अशा पद्धतीचे रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतात की ज्यांना एका पायावर अचानक सूज आलेली आहे, त्यांना आम्ही कलर डॉपलर सोनोग्राफी तपासणीसाठी पाठवतो. या तपासणीमध्ये आपल्या पायाच्या सर्व रक्तवाहिन्या तपासल्या जातात आणि त्याच्यामध्ये गुठळी आहे किंवा नाही हे विदिन 15-20 मिनिट्स किंवा विदिन अर्ध्या तासामध्ये आपल्याला हे समजून येतं. आणि त्याच्यामध्ये कुठंपर्यंत ती गुठळी गेलेली आहे, त्या गुठळीचं वयोमान काय आहे, ती गुठळी 2-3 दिवसापूर्वीची आहे की ती गुठळी आधीपासून होती आणि आता वाढत चालली आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला सर्व डिटेल्स मिळतात आणि त्याप्रमाणे मग आपण उपचार सुरू करतो. याच्यामध्ये कधी कधी आपल्याला CT स्कॅनद्वारे अँजिओग्राफी सुद्धा करावी लागते आणि ती पार फुफ्फुसाच्या लेवलपर्यंत सुद्धा करावी लागते. कारण मगाशी आपण जसं बोललो की ही गुठळी हा जो DVTचा आजार आहे, तर त्याच्यामध्ये जी गुठळी निर्माण होते पायाच्या रक्तवाहिनीमध्ये, ती गुठळी फुफ्फुसामध्ये वर वर चढते आणि कधी कधी मग तो निगडीत त्रास पण आपल्याला सुरू होतो, धाप लागणे किंवा श्वासोश्वास घ्यायला त्रास होणे. तर अशा वेळेला CT स्कॅनद्वारे अँजिओग्राफी करून आपल्याला गुठळी जी आहे पायातली ती फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचली आहे किंवा नाही हे कळते आणि त्याप्रमाणे आपण उपचार पुढील करू शकतो. आता DVTचा उपचार हा कोणत्या पद्धतीने होतो, तर 2 पद्धती असतात. एक तर जर गुठळ्या कमी असते, क्लॉट बर्डन आम्ही ज्याला म्हणतो, तर तो जर कमी असेल, कमी प्रमाणात सूज असेल, तर आपण अशा रुग्णांना ॲडमिट करून त्यांना रक्तपातळीचे काही इंजेक्शन्स देऊन आणि ॲडिशनल सपोर्टिव्ह मॅनेजमेंट करून 3 ते 4 दिवसामध्ये गुठळ्या पातळ करून रक्तप्रवाह परत सुरू करून अशा पेशंट्सना आपण डिस्चार्ज करू शकतो. आणि त्यानंतर काही महिन्यांसाठी रक्तपातळीच्या ज्या गोळ्या असतात त्या नियमितपणे रुग्णांना खाव्या लागतात आणि 1-2 वेळा परत फेर तपासणीसाठी यावं लागतं. आता आपण वळूया आधुनिक ट्रीटमेंट्सकडे. आता कधी DVT जास्त वाढतो, गुठळ्या जास्त पसरतात, पोटाच्या रक्तवाहिनीपर्यंत जातात आणि पायाला भरपूर सूज असते की जी नॉर्मल रक्तपातळीच्या इंजेक्शन्सने किंवा नॉर्मल ट्रीटमेंटने कमी येत नाही. तर अशा केसेसमध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण विन्स हॉस्पिटलमध्ये पिन होल सर्जरी अंतर्गत काही स्पेसिफिक प्रोसिजर्स करतो ज्याचे नाव आहे थ्रॉम्बेक्टमी. तर ही थ्रॉम्बेक्टमी उपकरणे आता इझिली आपल्या कोल्हापूरमध्ये विन्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत की ज्याच्या अंतर्गत आपण छोट्याशा छिद्रातून पिंढऱ्यांच्या लेवलला छोटंसं छिद्र करून त्यातून हे उपकरण टाकून पूर्ण जे काही गुठळ्या झालेल्या आहेत रक्तवाहिन्यांच्या, त्या पूर्ण गुठळ्या आपण बाहेर काढू शकतो. त्यांना ॲस्पिरेट करून पूर्ण गुठळ्या बाहेर काढून रक्तवाहिनी पुन्हा पूर्ववत फ्लोईंग करू शकतो. तर ह्या प्रोसिजर्सना थ्रॉम्बेक्टमी प्रोसिजर्स असं म्हटलं जातं आणि हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता विन्स हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये गुठळ्या एकदा निघाल्या की नंतर पेशंटचा जो काय पाय सुजलेला आहे ती सूज 2 ते 3 दिवसामध्ये कमी होते आणि पुढील अन्य काही कॉम्प्लिकेशन्स होण्याच्या आधी आपण अशा रुग्णांना डिस्चार्ज करून घरी पाठवू शकतो. तसेच अतिजोखमीच्या प्रकरणामध्ये जिथे फार जास्त गुठळी वाढलेली आहे, पोटाच्या रक्तवाहिनीपर्यंत आलेली आहे आणि फुफ्फुसामध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे किंवा ऑलरेडी फुफ्फुसामध्ये काही गुठळ्या गेलेल्या आहेत, असं जर निदान झालं असेल तर अशा रुग्णांमध्ये आम्ही एक फिल्टर, IVC फिल्टर नावाचं यंत्रसुद्धा पोटाच्या रक्तवाहिनीमध्ये बसवतो. टेम्पररी कालावधीसाठी हे बसवलं जातं आणि जेव्हा पायाची सूज कमी येते आणि आजारमुक्त रुग्ण जेव्हा होतो तेव्हा हे 2 ते 3 महिन्यामध्ये हा फिल्टर आपण परत बाहेर सुद्धा काढू शकतो. आणि ह्या सर्व प्रोसिजर्स ज्या आहेत त्या बिन टाक्याच्या सूक्ष्म छिद्राद्वारे केल्या जाणाऱ्या प्रोसिजर्स असल्यामुळे ह्याच्यामध्ये भूल द्यायची सुद्धा गरज पडत नाही आणि 1 डे प्रोसिजर्स असतात. सकाळी करून आपण संध्याकाळी पेशंट परत चालू फिरू शकतो. त्यामुळे फार काळ हॉस्पिटलमध्ये राहण्याची सुद्धा ह्या प्रोसिजर्स नंतर गरज पडत नाही. तर अशा पद्धतीनं एका पायावर जर आपल्याला सूज जाणवत असेल, अचानकपणे एका पायावर सूज आली असेल, तर ह्या लक्षणांना निग्लेक्ट करू नका. तात्काळ आपण आमच्या विन्स हॉस्पिटलमध्ये येऊ शकता. इथे आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केले जाईल. ह्या पायावरच्या सुजेचे निदान करून
वेळेत उपचार घेतल्यास हा जीवघेणा आजार सुद्धा आपण व्यवस्थितपणे बरा करू शकतो आणि परत तुम्ही तुमच्या पायांवर छानपैकी चालू शकता. धन्यवाद.